मीडियाशी बोललो आहे। पंतप्रधान मोदयांनी जी अपील केलेली आहे ती खालपर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न मी केलेला आहे, जेणेकरून एक प्रकारे आपण ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रयत्न करतो तर लोकांमध्ये जागृती होते। आम्ही कालपासून आमचे कॉन्व्हॉय देखील कमी केलेले आहेत आणि माझा तो पोलिसांना आग्रह आहे तो अजून छोटा केला पाहिजे, पण त्यांच्याशी अजून चर्चा चाललेली आहे। सगळ्यांचे परदेश दौरे देखील आपण रद्द केलेले आहेत आणि जिथे जिथे पेट्रोल डिझेल वाचवता येईल तो प्रयत्न आमचा असणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठे कार्यक्रम देखील आम्ही करणार नाहीत। उद्याचा एक साताऱ्याचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता, ज्याच्यामध्ये जवळपास 25-30 लाख लोकांच्या कुटुंबांच्या खात्यामध्ये 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेत जाणार आहेत। त्यामुळे तो रद्द करू नये असा आम्ही निर्णय केला। तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढचे 6 महिने कुठलेही मोठे कार्यक्रम शासनाच्या वतीनं आम्ही घेणार नाही आणि जिथे जिथे प्रयत्नपूर्वक आपल्याला पैसे वाचवता येतील ते वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू। बाईक चालवणं हे अतिशय सोपी आहे, कारण मी लहानपणापासून ती चालवतो आहे। सरकार हे गेले 10-12 वर्ष चालवतो आहे, पण आता सरकारही सहजपणे चालवण्याचा अनुभव आलेला है। मैं आज बाइक पर प्रवास कर रहा हूँ, प्रधानमंत्री जी का जो संदेश है वो नीचे तक पहुँचे, इसलिए एक प्रयास के रूप में इसको किया है। वैसे हम लोगों ने हमारा जो कॉन्वॉय है उसको भी छोटा किया है, उसको और छोटा करने का प्रयास हम कर रहे हैं। विदेश यात्राएं हमने सबकी जो है वो समाप्त कर दी है, रद्द कर दी है। जहाँ जहाँ हम लोग फॉरेन एक्सचेंज बचा सकते हैं, पेट्रोल डीजल बचा सकते हैं, वो बचाने का प्रयास हम करेंगे। इसके चलते अगले 6 माह तक राज्य में बहुत बड़े बड़े कार्यक्रम सरकार की ओर से आयोजित नहीं किए जाएंगे। केवल कल सातारा में एक कार्यक्रम हमने आयोजित किया था जो प्रधानमंत्री आवास योजना का कार्यक्रम है और 10,000 करोड़ रुपया सीधे हमारे लोगों के खातों में जा रहा है, इसलिए उसको हमने रद्द नहीं किया है। लेकिन कल के बाद बड़े कार्यक्रम भी हम लोग नहीं करेंगे। मिला उसके सर क्या जानकारी लोगों में फैका वातावरण असं आहे की पुण्यामध्ये जे काही त्या ठिकाणी पुण्यामध्ये जी काही वस्तू सापडलेली आहे त्याचं संपूर्ण एनालिसिस करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज हे देखील मिळालेले आहेत, ते एनहान्स करून साधारणपणे कोण व्यक्ती आहे असा चेहरा आता लक्षात आलेला आहे। अजूनही नंबर प्लेट जी आहे ती एनहान्स करण्याचा प्रयत्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून करण्यात येतो आहे, पण निश्चितपणे काही ना काही घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। या संदर्भात लवकरच संपूर्ण माहिती घेऊन पोलीस आपल्याला ब्रीफ करतील। पुणे में जो एक चीज़ मिली थी, जो एक प्रकार से एक छोटा बॉम्ब ही वो था, माइल्ड बॉम्ब था, लेकिन उसको क्यों रखा गया, किसने रखा, इसके बारे में अभी तफ्तीश चल रही है। जांच में कोई सीसीटीवी फुटेज भी मिले, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का उपयोग करते हुए उसको एनहांस करने का प्रयास चल रहा है। साथ में नंबर प्लेट को भी एनहांस करने का प्रयास चल रहा है। कुछ चीज़ें पुलिस के हाथ में लगी हुई है, जल्दी ही पुलिस किसी नतीजे पर पहुंचकर आप लोगों को ब्रीफ करेगी।